तुम्ही आजही जुन्या मेथड वापरून ट्रेडिंग करताय का? किंवा तेच जे पॅटर्न डब्ल्यू पॅटर्न इंडिकेटर वगैरे वापरताय का? तर मित्रांनो तयार राहा, आपण आत्ता लगेच जे मोठे प्लेयर आहेत त्यांचे आपण शिकार बनणार आहोत, म्हणजेच आपण लॉस करणार आहोत. मित्रांनो इथे बघा, आपण बघू शकतो हा रिटेल ट्रेडरचा चार्ट आहे, ज्यामध्ये रंगीबेरंगी इंडिकेटर दिसतात, भरपूर साऱ्या गोष्टी दिसतात आणि एका बाजूला प्रोफेशनल इन्स्टिट्यूशनल ट्रेडरचा सेटअप आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतोय इथं कंप्लीट चार्ट प्लेन आहे आणि इथं फक्त एकच गोष्ट फॉलो केली जाते, ती म्हणजे काय तर स्मार्ट मनीच्या फुटप्रिंट्स. जिथं रिटेल ट्रेडर ब्रेकआउट आला म्हणून एक्साइटेड होतो, त्याच ठिकाणी इन्स्टिट्यूशनल ट्रेडर आपले जाळे जे आहे हे पसरवतो, ट्रॅप जो आहे तो आपला पसरवतो आणि लिक्विडिटी हंट करतो, म्हणजेच रिटेल ट्रेडरचे स्टॉप लॉसेस घेऊन पैसे कमवतो. मित्रांनो इन्स्टिट्यूशनल ट्रेडर कधीच सपोर्ट रेजिस्टन्स किंवा ब्रेकआउट वरती ट्रेड करत नाहीत, तर ते ट्रेड करतात कशावरती, तर ते आहे लिक्विडिटी. हीच लिक्विडिटी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, जिथून मार्केटची दिशा ठरते. एक रिसर्च अॅनालिस्ट म्हणून मी हे जवळून बघितलेलं आहे, जोपर्यंत आपण चार्ट मधील स्मार्ट गोष्टी ओळखू शकत नाही तोपर्यंत आपण नशिबावरतीच टिकून राहणार आहे. आता आपल्याला हे ठरवायचं आहे की लाटांबरोबर आपल्याला वाहून जायचं आहे की या प्रवाहाचा मालक व्हायचा आहे. हे जर समजलं तर तुमची एंट्री अगदी स्नायपर सारखी होईल किंवा इंजेक्शन कॅन्डल मध्ये होईल, जिथून मार्केट जे आहे हे नेहमी रिव्हर्स होतं. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ता लगेच आमच्या चॅनेलला फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण उद्या.